नमस्कार मित्रहो, आपण पाहत आहात पुस्तक जगत मराठी यूट्यूब चॅनल। एक दिवस बाहेर फिरायला गेलो असता चौकात बुक फेस्टिवलचा एक बुक स्टॉल लागलेला होता। एखादं पुस्तक वाचण्यासाठी घ्यावं म्हणून आत गेलो। अनेक पुस्तक पाहिल्यानंतर सूर्याची सावली या पुस्तकावर नजर गेली। रायटर पब्लिकेशनद्वारा प्रकाशित ही कादंबरी पाहिली असता कादंबरीचे मुखपृष्ठच मनाला चटका लावून गेलं, कारण या मुखपृष्ठाला कुठेतरी मी स्वतःच्या जीवनासोबत कोरिलेट करू पाहत होतो। म्हणून हे पुस्तक घेतलं आणि घरी आलो। कामाचा वाढता व्याप आणि घर संसार या गोष्टींमुळे अनेक दिवस, जवळपास 1 महिना हे पुस्तक घरात लोळत राहिलं। पण आज सुट्टीचा दिवस म्हणून सकाळीच हे पुस्तक काढलं आणि वाचायला सुरुवात केली। ही कादंबरी नितीन अरुण थोरात या लेखकाद्वारे लिखित आहे। आई आणि बाप यांचा संघर्ष आणि त्यांचे लेकरांच्या भल्यासाठी लेकरांवर असणारं अखंड प्रेम या कादंबरीत सांगितलेलं असेल असा तर्क मी या कादंबरीच्या प्रस्तावना वाचून झाल्यावरच लावला आणि पुढे मेन कादंबरीकडे वळलो। सुरुवातीलाच लेखक गरिबीचा चटका काय असतो त्याची झळाळी अतिशय प्रखरतेने देऊन जातात, कारण कडाक्याच्या भर उन्हात दुपारी लेकरू घेऊन ती लेकरूवाळी दिनी, तिचा नवरा साजबा आणि त्यांचं ते तानं लेकरू सुबन्या रस्त्याने चालले होते। त्या भर वाळवंटाच्या रस्त्याने एसटी आली, पण गरिबीच्या आगीमुळे, पैसे नसल्यामुळे पायी उपासपोटी चालणारी ती तिघं दिवसभर घाम पुशीत रात्री एका अनोळखी गावी मुक्कामासाठी एका मंदिरात थांबले। तिथं 10-12 घरांची वस्ती होती, पण बाहेर कोणी दिसत नव्हतं। जनावरांचा गोठा आणि त्यात शेपूट हलवीत उभी असलेली जनावरं, एवढंच काय ते दिसत होतं। सुबण्यासाठी झाडाला झोळी बांधायला सांगून साजबा वस्तीत त्या दोघांसाठी थोडाफार घास तुकडा आणि लेकरासाठी दूध कुठं मिळतं का हे पाहायला जातो आणि एका घरी आवाज देतो। तोच थोड्या वेळाने एक आडदांड माणूस त्या घरातून बाहेर येतो आणि त्याला थोड्याशा दुधासाठी साजबा जेव्हा विनंती करतो तेव्हा बाळासाहेब वाटेल ते काम करतो, पण थोडंसं दूध द्या, तानं बाळ रडत आहे। आणि त्या आडदांड माणसानं एका कामाच्या अटीवर, शर्तीवर वाटीवर दूध दिलं। तोच साजबा पटापटा पावलं टाकीत गेला आणि दिनीपाशी दूध देऊन त्याच पावलाने परतला। तोच त्या आडदांड माणसाने त्याच्या घरामागची हगंदारी साफ करायला सांगितलं। साजबा अगदी केविलवाल्या नजरेने त्या माणसाकडे पाहू लागला आणि म्हणू लागला, एवढं काम सोडता बाकी कोणतंही काम सांगा, पण हे काम कधी केले नाही, आपण कधी हे काम केलेलं नाही। आणि 2 शिव्या देऊन तो माणूस दूध परत आणायला सांगतो। तोच साजबा नको नको बाळासाहेब म्हणतो आणि बायकोचं उपासमारीनं दूध आटले, ते तहान लेकरू उपाशी आहे सांगत त्या साजबा त्या मंदिराकडे पाहत होता। दिनी ताटलीतलं दूध सुबण्याला पाजित होती आणि सुबण्या पाय झटकीत ते दूध पित होता। हे दृश्य बघून कोण जाणे काय त्याच्या अंगात शिरलं। गोठ्यातलं खोरं आणि घमेला घेऊन त्यानं भूतासारखी सगळी हगंदारी साफ केली आणि लांब विहिरीवर जाऊन नंतर ते खोरं आणि घमेला साफ करून गोठ्यात ठेवून आल्यावर 2-4 भाकरी आणि भाजी व भात घेऊन मंदिराकडे परतला। मित्रांनो, माणसांनीच माणुसकीला काळीमा फासलेली आहे ह्या प्रसंगातून आपल्याला पुरेपूर दिसून येतं। फक्त एक वेळच्या जेवणासाठी हगंदारी साफ करताना ढसाढसा रडणारा तो साजबा हे सर्व फक्त एक वेळच्या जेवणासाठी भोगत होता। हा माणुसकीचा किळसवानापणा आणि किळसवाना खेळ अगदी मनाला चटका लावून जातो। पुढे कादंबरीतील साजबा आणि त्याची बायको दिनी पेपर फाडून पेपरवर जेवण करतात आणि लेकराला सुरक्षित झोपवून माती सारून त्या मंदिराशेजारी झोपतात। नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच घरी लेकरासाठी दूध घेण्यासाठी साजबा तिथं जातो, पण घरी कोणीच जागी नसल्यामुळे तो गोठ्यातल्या एका गायीचं लेकरापुरतं दूध चोरतो। आयुष्यात कधीच चोरी न करणाऱ्या साजबाला लेकरासाठी चोरी करावी लागते आणि तो दूध घेऊन मंदिरापाशी परततो व तिघे पुढच्या प्रवासासाठी निघतात। वाऱ्याची मंद झुळूक दिनीच्या केसांची बट हलकीशी उडत होती। साजबा पाठीमागनं तिला निहाळीत होता। तिला लाभलेलं सौंदर्य आणि आपल्यामुळे तिच्या पदरात आलेलं दुःख तराजूत मोजत होता। त्यांचा भूतकाळ काय होता याचा अंत मात्र कुणालाच लागत नव्हता। अख्खा दिवस ही माणसं चालत होती। रात्री पुन्हा एका वस्तीवर मुक्काम, पुन्हा पहाटेची पायपीट, दुसऱ्या रात्री पुन्हा मुक्काम, पायपीट, इथं तिथं थांबत जगत 4 महिन्यांचा कालावधी गेला। नवे वर्ष 1994 उजडले। पुन्हा त्यांचा प्रवास चालूच होता, पण एक दिवस दुपारी लेकराला घेऊन उभी असणारी दिनी भुके पायी जमिनीवर लेकराला खाली ठेवून कोसळली आणि जमिनीवर आडवी झाली। तिला पाहताच साजबा एकदम घाबरला। तिच्या तोंडावर पाणी शिंपडण्यासाठी
बाटल्या पाहत होता तर सर्व बाटल्या रिकाम्या होत्या. म्हणून गाव जवळ करण्यासाठी लेकरू सुबण्याला पाठीवर झोळी बांधून दिनीला समोर घेतली आणि दुसऱ्या हाताने झाडं झुडपांना पकडून तो कसा तरी त्या डोंगर पायथ्याला पोहोचला. तेथील पोरांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मदत केली आणि पाणी दिलं. तेव्हा पाणी तोंडावर शिंपडल्यावर दिनी भानावर आली, थोडं पाणी पिली. ही झालेली फजिती बघून दोघं लेकराला जवळ घेऊन ढासा रडू लागले. पुढं त्यांना त्याच गावात एक डोंगर माथ्यावर एक देवीचं मंदिर दिसलं आणि तिथे ते मुक्कामासाठी पोहोचले. रात्री गावातल्या लोकांनी देवीचा सबीना काढला होता आणि ते सर्व गावातील 100 लोक त्या डोंगर माथ्यावर मशाली आणि वाद्य वाजवत हजर होते. त्या रात्री विपरीत घडलं. त्या लोकांनी देवीची पूजा करून कोंबडे कापली, नारळ फोडली आणि त्या कोंबड्यांचा बळी दिल्यानंतर जातेवेळी साजबाच्या सर्व गाव पाया पडू लागला आणि 100 रुपयांच्या नोटा साजबाच्या पायापाशी ठेवून ती सर्व माणसं गावात निघून गेली. हा प्रकार दिनी आणि साजबाला बिलकुल समजला नव्हता. पण त्या रात्री त्या डोंगर माथ्यावर फार थंडी पडली. साजबा जवळपास रात्रभर लेकरू शुभण्याला थंडी वाजू नये म्हणून शेकोटी करून त्या मायलेकराभोवती जागाच होता. तरीही तानं लेकरू शुभण्याला सकाळी ताप आला, पण ते लोकांनी दिलेले पैसे न घेता तो सकाळी उजडल्यावर पैशाचा इंतजाम करण्यासाठी गावात जातो. पण त्याला कोणीच मदत न केल्यामुळे परत तो मायलेकराकडे येतो आणि बघून घामाघूम होतो. शुभण्याला तापामुळे झटके येत होते. ते दोघे त्याला घेऊन गावाकडे पळत सुटले आणि एका डॉक्टरच्या दवाखान्यात मुश्किलने दाखवले. शुभण्याला त्या डॉक्टरने इंजेक्शन दिली. लगातार 5 दिवस गावी दवागोळीसाठी त्या दोघांना शुभण्याला घेऊन यायला सांगितले, पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते. डॉक्टरचा खर्च जवळपास 50 रुपये झाला होता. म्हणून दिनीने ते रात्रीचे देवापासले पैसे घेऊन डॉक्टरला दिले व तो डॉक्टर गाव सोडून जवळपास एका दुसऱ्या गावी गेला. पण पुढे कादंबरीमध्ये अंधश्रद्धेचा आणि परंपरेचा प्रसंग सांगताना लेखक लिहितात की ज्या गावी साजबा आणि त्याची बायको लेकरू मुक्कामाला होते त्या गावातील जवळपास प्रत्येक व्यक्ती साजबाच्या पाया पडत होता. कुणी पोटभर जेवण देत होतं तर कुणी पैसा देत होतं. याचं गूढ नेमकं काय समजण्यासाठी साजबा जेव्हा एके दिवशी गावात गेला तेव्हा त्याला समजलं की एके दिवशी आपण आपल्या बायको लेकराला घेऊन ती करामत केली, तो डोंगर उतरलो होतो. म्हणून ही लोक त्याला महाराज समजत होती. कारण गावातील भूत प्रेत पळविणाऱ्या एका म्हातारीने सांगितलं होतं की जो व्यक्ती या डोंगरावरून खाली उतरल तोच या गावातला तारल. कारण याआधी कोणी तसं करू शकलं नव्हतं. म्हणून साजबा तिथे देव माणूस ठरला होता. रात्री परत त्याचं लेकरू शुभण्याला त्या डोंगराच्या गारव्यामुळे ताप आला आणि सकाळी 6ची गाडी पकडून ते त्या दुसऱ्या गावी किलकरवाडीला डॉक्टरला दाखवण्यासाठी पोहोचले. तिथं डॉक्टरांनी शुभण्यावर इलाज केला आणि परत उद्या यायला सांगितलं. परंतु जाता जाता त्यांना हे समजलं की आमच्यामुळेच अगोदरच्या गावातील लोकांनी या डॉक्टरांना बाहेर काढलं होतं, कारण ते साजबाला महाराज समजत होते. मग डॉक्टरांची गरज काय असं म्हणून त्यांनी डॉक्टरांना गावाबाहेर काढलं होतं. पुढे वापस जाण्याची गाडी रात्री 6ला असल्यामुळे ते दोघे सकाळी टपरीपाशी उभे होते. दिनीला चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून साजबाने त्या टपरीच्या मालकाला बोलून टपरी मागच्या नाण्यातील घाण काढली. एक चहा दोघांनी अर्धा घेतला आणि रात्रीच्या वस्तीसाठी पुढे ते गावी परत निघाले. संध्याकाळी गाडीत बसून भूताच्या टेकडीपाशी दोघे उतरले आणि तिथेच राहण्याचं ठरवलं. भूताची टेकडी तिथं गावातील सर्वजण जाण्यास भीत होते. तिथं कोणीच रहिवास करत नव्हतं. तिथं त्या दोघांनी राहण्याचं ठरवलं. त्या ठिकाणी एक खोपी बनवायचं ठरवलं. साजबा लाकडं गोळा करू लागला. रात्री शेकोटीसाठी दिनीला लहान सरपण गोळा करायला सांगितलं आणि स्वतः गावात रात्रीच्या जेवणाच्या सोयीसाठी गेला. तोच पाहतो तर सर्व गाव सामसूम होता. सगळे माणसं मसनवाट्याकडे गेलेली होती, कारण ती गावची म्हातारी मरण पावली होती. म्हणून परतल्यावर सर्व गाव साजबाच्या पाया पडू लागला. कुणी पैसे देत होतं, कुणी गहू, कुणी तांदूळ, कुणी ज्वारी असे धान्य देत होतं. कारण म्हातारीनं जसं भूत प्रेतापासून त्या गावाचं रक्षण केलं होतं तसं साजबानं देखील या गावचं रक्षण करावं असं आता गावांना वाटत होतं. कारण अख्खा गाव साजबाला त्या म्हातारीचा वंशज मानू लागला. त्या सर्व धान्याने आणि चिल्लर पैशाने साजबाच्या 3-4 झोळ्या भरून गेल्या आणि भूताच्या टेकडीकडे तो निघाला. अर्ध्या रस्त्यापर्यंत काही तरणी पोरं सोडायला आली, पण भूताची टेकडी सुरू होताच ते वापस परतले. गळ्यावर, पाठीवर, खांद्यावर पिशव्या अडकून तो डोंगर चढत होता. डोक्यात विचारांचा काहूर उठलं होतं. त्याच्या आधुनिक विचारांच्या विषारी नांग्या त्याला डसत होत्या. कसा तर तासभर कसरत करून साजबा टेकडीवर पोहोचतो. दिनीकडे पिशव्या देतो आणि स्वतः बाटल्या घेऊन जंगलात पाणी आणायला जातो. जंगलातून पाणी घेऊन येऊपर्यंत दिनीने अंड्याच्या पोळ्या बनवल्या. पोराला औषध पाजून काहीतरी खाऊ घालून त्याने लुगड्याने झाकून झोळीत
झोपवला आणि नंतर दिनी आणि साजबा जेवायला बसले. दिनीने भाकर आणि अंड्याच्या पोळ्या साजबाला दिल्या आणि स्वतः मात्र मसाला आणि भाकर खाऊ लागली. पण साजबानं अंड्याची अर्धी पोळी तिच्या ताटात बळजबरीनं टाकून तिला खायला लावली. टेकडीवर ते दोघंच गप्पा मारत होते. त्या शांत रात्री साजबाच्या कपाळावर कुंकू पाहून दिनी विचारत होती, "दनी, काय घडलं गावात?" तेव्हा गंभीर चेहरा करून साजबा दिनीला सांगत होता की आज रखमाई आजी वारली, म्हणून तिचा वारीस म्हणून सारा गाव मला पुजतोय बघ. झोळीत झोपलेल्या काळीच्या तुकड्यासाठी मी महाराज बनायला पण तयार आहे. तेव्हा साजबाचं मनगट पकडून दिनी त्याला म्हणत होती की असल्या अंधश्रद्धेला विरोध तर तुम्ही अगोदरपासून करत होताच, पण त्याच अंधश्रद्धेतून पोट भरायचं म्हटल्यावर काळीज तुमचं तुटत असेल ना. तेव्हा साजबा नशिबाचा हा सर्व खेळ आहे असं सांगत होता. हे बघ, नशीब आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं आणि माझ्या कपाळावर आता कुंकू आहे असं म्हणत ते तिला आपला भूतकाळ सांगत होता. म्हणत होता की मला काय माहीत होतं का की अख्खं रान कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असेल. त्याच्या पायी माझा सक्का भाऊ 2 बारक्या पोरांसह अख्खा संसार संपून आणि सावकाराच्या जाचापायी बाप झाडाला फाशी घेईल. डोळ्यांसमोर टांगलेल्या बापाचं मळं पाहून आई जागीच मरण. तुला आणि शुभण्याला घेऊन मला असं रानावनात फिरावं लागल. सारा खेळ नशिबाचा आहे बघ, असं म्हणत साजबा थोडा पाठीमागं सरगत दगडाला टेकून बसला. डोक्याखाली दोन्ही हातांचे पंजे ठेवून आकाशाकडे पाहत आपल्या भूतकाळाविषयी बोलू लागला. तो निरागस चेहरा करून आभाळाकडे बघत आपला भूतकाळ सांगू लागला. मित्रहो, या भागात आपण इथेच थांबूयात. यानंतरचा भाग 2 आपण लवकरच पाहूयात, कारण यानंतर ही कादंबरी एका वेगळ्याच वळणावर जाऊन थांबते. कारण यानंतर येणार आहे साजबाचा तो भूतकाळातील त्याने अंधश्रद्धेच्या विरोधात केलेला बंड आणि अनेक अशा गोष्टींचं गूढ. नेमकं साजबासोबत काय घडलं, साजबा का असा गावोगावी फिरत आहे आणि कर्जामुळे व अंधश्रद्धेमुळे साजबावर नेमकं काय गुजरलं, हे यानंतरच्या भाग 2मध्ये येणार आहे. चला तर मित्रांनो, लवकरच भेटूयात या कादंबरीच्या भाग 2च्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.